तमाम विद्यार्थी मित्रांचं आपल्या चॅनलवरती स्वागत आहे। तर बघा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीची जी काही आपण वाट पाहत होतो जाहिरातीची, तर फायनली ती जाहिरात आता समोर आलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे किती जागांसाठी आलेली आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे, फॉर्म भरायला या ठिकाणी कधीपासून सुरुवात झालेली आहे आणि महत्त्वाचं म्हणजे किती तारखेपर्यंत मुदत आहे, सोबतच ग्राउंड कधी होणार आहे, त्याच्यासाठी तुम्हाला शारीरिक पात्रता काय लागणार आहे आणि वयोमर्यादा संपूर्ण अपडेट तुम्हाला डिटेलमध्ये मी देणार आहे। आणि आता जर तुम्ही 10वी पास असाल तरी तुम्ही पोलीस भरती देऊ शकता। 10वी पास विद्यार्थ्यांसाठी खुशखबर आलेली आहे। तर सर्व जी काही अपडेट आलेली आहे तर ती अतिशय महत्त्वाची आणि डिटेलमध्ये मी तुम्हाला देणार आहे। व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी जो पोलीस भरतीची तयारी करतोय, जो फॉर्म भरणार आहे, त्याच्यामुळे शेवटपर्यंत पहा। चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉन प्रेस करून जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांमध्ये या व्हिडिओला तुम्हाला शेअर करायचं आहे। तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूया। आता बघा, भरपूर दिवसापासून आपण पोलीस भरतीची वाट पाहत होतो की जाहिरात कधी येणार, भरती या ठिकाणी कधी सुरू होणार आहे। भरपूर विद्यार्थी अभ्यास करत होते, काही ग्राउंडची प्रॅक्टिस पण करत होते। तर फायनली भरतीचा या ठिकाणी मुहूर्त निघालेला आहेच आणि त्याचमुळे मी तुमच्यासाठी हा व्हिडिओ घेऊन आलेलो आहे। आता बघा, समोर तुम्ही पाहू शकतात पदाचे नाव व तपशील। आता बघा, पोलीस भरतीचं या ठिकाणी जे काही शेड्यूल आहे ते पूर्णपणे पॅनल तयार करण्यात आलेले आहे। समोर तुम्ही पाहू शकतात बघा, पोलीस शिपाई, पोलीस कॉन्स्टेबल याचे जे काही आता अगोदर आपण जागा संदर्भात माहिती पाहणार आहे की कोणत्या याच्यामध्ये किती जागा आहे, ठीक आहे, कोणत्या क्षेत्रात किती जागा आहे। तर पोलीस शिपाईचा जर आपण विचार केला तर त्याच्यासाठी 12,624 जागा आहे। त्याच्यानंतर चालकचा विचार केला तर चालकसाठी 515 टोटल जागा आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, ठीक आहे। त्याच्यानंतर पोलीस शिपाई SRPF पोलीस, आता SRPFच्या जर पूर्ण महाराष्ट्रामध्ये जागा पाहिल्या तर 1566 आहेत। त्याच्यानंतर पोलीस बँड्समन जे बँड वाजवतात पोलिसांमध्ये, त्यांच्यासाठी 113 जागा आहेत, ठीक आहे। त्याच्यानंतर कारागृह जे काही या ठिकाणी जेल पोलीस असतात त्याला आपण कारागृहसुद्धा म्हणतो, तर त्याच्यासाठी टोटल जागा आहे 554। अशा टोटल जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर 15,300 जागा आहेत। पूर्ण महाराष्ट्रामध्ये किती जागा आहे? 15,300। तर हे तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे, ठीक आहे। त्याच्यानंतर बघा, महत्त्वाचं म्हणजे आता बघा कोणत्या जिल्ह्यामध्ये किती जागा आहे हे सुद्धा तुम्हाला माहिती असणं गरजेचं आहे। कारण जो तुम्ही फॉर्म भरणार आहे तो कोणत्या ठिकाणी किती जागा आहे त्याच्यावरती तो डिपेंड करतो। म्हणजे त्याच्यावर अवलंबून आहे, तुम्हाला माहिती पाहिजे की मला जर या जिल्ह्यामध्ये फॉर्म भरायचा आहे तर मग इथे रिक्त जागा किती आहे ते पण तुम्हाला माहिती असलं पाहिजे, ठीक आहे। आता महत्त्वाचं म्हणजे समोर तुम्ही पाहू शकतात मुंबईमध्ये अगोदरपासूनच जास्त जागा आहेत। अगोदर बी या ठिकाणी 2000च्या प्लस जागा होत्या अगोदरच्या भरतीमध्ये। आता आपण पाहू शकतात की 2643 जागा मुंबईमध्ये आहेत। त्याच्यानंतर ठाणे शहर 654, पुणे शहर 1968, नागपूर शहर 725, पिंपरी चिंचवड 322, मीरा भाईंदर 921। आता बघा, या जे काही जागा आहेत याची या ठिकाणी संख्या जिल्ह्यानुसार जशी जशी गरज पडलेली आहे तशा तशा त्या जागा रिक्त आहेत आणि तशा त्या भरल्या जाणार आहेत, अशी माहिती याच्यामध्ये देण्यात आलेली आहे। त्याच्यानंतर पाहू शकतात नाशिक ग्रामीणमध्ये 380 आहेत आणि धुळ्यामध्ये 133 जागांची या ठिकाणी भरती होणार आहे। महत्त्वाचं म्हणजे अजून भरपूर या ठिकाणी रिक्त जागांची माहिती समोर आलेली आहे। टेलिग्राम चॅनलवरती तुम्हाला डिटेलमध्ये पाहायला भेटणारच आहे। आपल्या टेलिग्राम डिस्क्रिप्शनमधून जॉईन करून घ्या, ठीक आहे। आता महत्त्वाचं म्हणजे जागांसंदर्भात मी अपडेट दिली, टोटल किती जागांसाठी आहे, कोणत्या पदासाठी किती आहे, कोणत्या जिल्ह्यात किती आहे। आता महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी तुम्हाला एक महत्त्वाचं फिजिकल फिटनेस जी काही आहे ती मी तुम्हाला थोडक्यात सांगून देतो, पूर्ण तुम्हाला डिटेलमध्ये तर पाहायला भेटणारच आहे। तर महिलांसाठी जी काही हाईट आहे तर ती 155 सेंटीमीटर लागणार आहे आणि पुरुषांसाठी 165 सेंटीमीटर हाईट याच्यामध्ये लागणार आहे। त्याच्यानंतर चेस्ट जी काही आहे तर चेस्ट पुरुष उमेदवारांसाठी 79 सेंटीमीटर न फुगवता यायला पाहिजेत। 79 सेंटीमीटर न फुगवता आणि फुगवून तुम्हाला त्या ठिकाणी 5 इंच दाखवायची आहे, ती 84 यायला पाहिजेलच। 84 किंवा 85 जास्त चालेल परंतु कमी चालणार नाही आहे। हे झालं तुमचं हाईटचं। त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे आता याच्यासाठी पात्रता काय लागणार आहे पोलीस भरतीसाठी। तर बघा, पोलीस भरतीसाठी जे काही बँड्समॅन पद आहे, जे काही बँड वाजवतात, बँड्समॅन पदांनाच फक्त 10वी पास आहे। 10वी पास जर बँड्समॅनसाठी तुम्ही अर्ज करत असाल तर तुमचा अर्ज या ठिकाणी तुम्ही भरू शकतात। आणि राहिलेले पोलीस शिपाई चालक
आणि त्याच्यानंतर SRPF, त्याच्यानंतर जेल पोलीस याच्यासाठी तुम्हाला कमीत कमी 12वी उत्तीर्ण असलं पाहिजेत. ठीक आहे, हे तुम्हाला आता लक्षात घ्यायचं आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे जी काही ग्राउंड संदर्भात अपडेट आहे, आता फॉर्म भरायची जी काही तारीख आहे तर ती जवळ आलेली आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणी समोर अशी अपडेट आलेली आहे की फॉर्म भरायला जवळपास सुरुवात झालेलीच आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे 30 तारखेपर्यंत याची मुदत असणार आहे. तर जे पोलीस भरतीची तयारी करणारे विद्यार्थी त्यांना एक रिक्वेस्ट आहे की तात्काळ आणि लवकरात लवकर फॉर्म भरून घ्या. कारण ऐनवेळेस तुम्ही फॉर्म भरता त्यावेळेस सगळेच विद्यार्थी घाई करतात आणि त्याच्यामुळे वेबसाईट जाम होऊन जाते. त्याच्यामुळे काही विद्यार्थ्यांचा फॉर्मच भरला जात नाही. त्याच्यामुळे सर्वांनी आताच फॉर्म भरून टाकायचा आहे. मुदत आहे, अजून 1 महिना मुदत आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी आता संपूर्ण माहिती दिलेली, हाईट किती लागेल, शैक्षणिक पात्रता काय, आता ग्राउंडची अपडेट बघा. जे काही तुमचं ग्राउंड आहे तर ग्राउंड जवळपास तुमचं 2 महिन्यानंतर होणार आहे. म्हणजे फॉर्म भरल्याच्या 2 महिन्यानंतर. म्हणजे जर समजा हा पूर्ण महिना फॉर्म भरायमध्ये गेला तर तुमचं ग्राउंड 2026 मध्ये होणार आहे. एवढंच तुम्हाला लक्षात घ्यायचं आहे. ग्राउंड 2026 होणार आहे. मग ते जिल्ह्यानुसार किती विद्यार्थ्यांना बोलवता ते अर्जांच्या संख्येवर डिपेंड करतं आहे. कोणत्या ठिकाणी किती अर्ज येतात आणि सगळ्यात जास्त अर्ज फक्त मुंबईला येणार आहे. मुंबई या ठिकाणी मागच्या वर्षी पण 4 लाख प्लस अर्ज आले होते, त्याच्या अगोदर पण 4 लाख प्लस आले होते. त्याच्यामुळं सगळ्यांनी फॉर्म भरताना तुमचा अभ्यास किती झाला आहे, तयारी किती झालेली, या गोष्टींचा विचार करा आणि प्रत्येक ठिकाणी तुम्ही फॉर्म भरू शकतात. उदाहरणार्थ तुम्ही पोलीस शिपाईला पण फॉर्म भरू शकतात, त्याच्यानंतर जेल पोलीसला भरू शकतात, त्याच्यानंतर SRPFला भरू शकतात. त्याच्यानंतर महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला मी सांगितलेलं आहे चालकलासुद्धा तुमच्याजवळ लायसन्स असेल तर भरू शकतात. आणि 50 मार्कांची या ठिकाणी मैदानी चाचणी होणार आहे. सगळं काही आता तुमच्या लक्षात आलं असेल. पूर्णपणे तुम्हाला डिटेलमध्ये अपडेट मी काही आहे तर जी शारीरिक पात्रता व जी काही महत्त्वाचं म्हणजे मैदानी चाचणी आहे त्याची पुढच्या व्हिडिओमध्ये देणार आहे. संपूर्ण व्हिडिओ आवडलेला असेलच. या ठिकाणी लवकरात लवकर फॉर्म भरून टाका. यामध्ये जर काही नशीन समजलेलं कमेंटला विचारा. व्हिडिओला लाईक करून जास्तीत जास्त पुरुष उमेदवार विद्यार्थी जे काही आहेत, पुरुष असो किंवा महिला, त्यांच्यापर्यंत या व्हिडिओला पोचवा. तर फॉर्म भरून टाकायचा आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये भेटू आपण. जय हिंद, जय महाराष्ट्र.